भुईची कथा आणि पिंगळा गातो राजा शिवरायाची गाथा. किल्ले शिवनेरीचा लेख कसा लाखा मंदी एक. किल्ले शिवनेरीचा लेख कसा लाखा मंदी एक. जीवाचा करून कोट जिकून घ्यायाचा गडकोट. जीवाचा करून कोट जिकून घ्यायाचा गोडकोट. असा इमानीत बारीनेक जसा भवानी आईचा रुख. असा इमानीत बारीनेक जसा भवानी आईचा रुख. माझ्या मराठी भुईची कथा अन पिंगळा गातो राजा शिवरायाची गाथा. ए राजा शिवरायाची गाथा. सोन्याचा फिरविला नांगूर. सोन्याचा फिरविला नांगूर. मावळ्याचं मनगाट केलं खंबीर. 12 बलुत्याचा मायाळू दाता. 12 बलुत्याचा मायाळू दाता अन पिंगळा गातो राजा शिवरायाची गाथा. हे गणगोताची फुटू दे माया लेकरात शिवाजीची काया. गणागोताची फुटू दे माया लेकरात शिवाजीची काया. टॉयली पोटी जन्माला घेतात नाही काय रे नरसाळ्या. नको जाऊ देऊ जन्मवाया. पोटी जन्माला घालावा शिवाजी नको जाऊ देऊ जन्मवाया. जिजाऊचा करावा जप जसा जन्मो जन्मीचा तप. जिजाऊचा करावा जप जसा जन्मो जन्मीचा तप. भगवा डौलू दे सुखात आता. भगवा डौलू दे सुखात आता. भगवा डौलू दे सुखात तुपल्या बापाला पाणी ठेवलं का? पिंगळा गातो राजा शिवरायाची गाथा. हे राजा शिवरायाची गाथा. हे शिवास्तंभा जन्मावा तुझ्या पोटी. शिवास्तंभा जन्मावा तुझ्या पोटी. संता धनाची संगत मोठी. संता धनाची संगत मोठी. कशी आपल्याची फाडली छाती. मराठ्याच्या फौलादी मोठी. कशी तुझी अरे शंकर धरली की लागणार तारीख. हा धरली ना. तू काही दम खात नाही कडे. अरे नीट नाही तर बोरावशील सगळंच. अरे तात्या माग घेतलेले पैसे दे ना. बारशाचा कार्यक्रम आहे घरी. हा देतो ना मोडले हप्त्यात. ओढ 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 एकदा ओढ. सर मॅडम ये पुढे तुला शिंगरीला चटकरी. कुठं कामाला कुठं. अरे कलेक्टरच्या पोटचा दिवस उगायच्या आता दुटी चालू. आईचं नासक जर का तुझ्या बापाची पेंडच तिथे. तुझ्या का त्याच्या.
पाया का बस दूध पाहिजे तरी त्याला येऊ दे की पण तुला काय करायचं ह्यायला बाब्या आज तर लय लवकर आला बा हा मग कालचा राहिलेला मला नाही काढायचा का कवरा आवरत नाही तुमचं मामी अहो लवकर आवरून द्यायला काय होतं बघ बो तूच का म्हणत तर पार वाईटा आणलाय चहा घे ना बाबू नो चाय त्यायला करंडला बो अंगठा ए नारपाळ्या काय आणलं रे असलं खरजुलं कुत्र काही घेऊन चालत चला हा चला तू मग खरी वेळ घाली होती काय पुढं त्यांच्या नादी लागतो कुठं त्यांच्या नादी लागतो राहू दे गिरमीट नुसती चाचा शाहरुख किधर है आहे ना घर पे आवरेगा उसका हा आवरे आवरे जा ओए शाहरुख घर में कुत्ता गया बयो 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 सारे मोबाइल लेके भागा रे ए पळो 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 रे चाचा की बोंबील खाय चाचा की बोंबील खाय चल चल त्याच्याच भागलाच त्याला खजिना चोरीला तुला लवकर यायला काय होतं रे अरे त्या कुत्र्यानं गोळ केला सगळा अरे मामा माझा आई काय उगा त्या खडकाला बोळ पाडीत बसला वाळू चालू करू आपण मस्त नाही खातो यार चॉकंट खाऊ दे ना लावी तो दानाला चल अरे मी बघतो ना सगळं काय बघतो तुला ट्रॅक्टरचे मला भाडे नाही आता जेवढं कमी होतो ना त्याच्या दुप्पट मध्ये देतो पैशारू हा काय पीक मागायला लागेल अरे मामा एवढा विश्वास नाही रे विश्वास नाही चला लवकर एवढं इरीचं काम आज उरकून टाकू काय विश्वास नाही म्हणे इलेक्शनचा तर धिंगाणाच आहे बुवा लय टोळी जमली ए थांबू जरा तू जरा मोर वा मी आलो भाकरी घेऊन जोरात काम करायचं चेअरमन बजावा राहू दे चेअरमन काय आलं मी काय पर काय काय राहू दे आपला माणूस आहे तो. घे बघ काही छापे त्यात थांब रे थोडे दिवस बघतो मी
सोड रे मला जरा खाली. तुला कोपऱ्यात आण म्हणलं तर कुठं आण इकडं. बारे रे बारे बार चला 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 बारे रे मालक काय म्हणतो? आज 2000 रुपये द्या बरं का. दिवस किती भरले तुझे? नाही एकच हप्ता भरलाय पण 2 हप्त्याची उचल द्या जरा लोकांची देणी भागवायचे. दर 1000 रुपये घे आता. 1000च पाहू नंतर. उठली बाया भाकर. काय बाया खाणंच फार कमी झाले. काळजी तरी कसली करता दादा. कायची काळजी तायडे. ऐ आणले का पैसे दे बरं. का नंतर देतो म्हणला. अरे तुला काय अक्कल बिक्कल हा काय त्या दळगा काम करीत रे. चल उद्यापासून माय बरोबर. तिकडे पगार कमी इकडे 10 रुपये जास्त भेटत आहे. कामाचं नाही पत्त्यान शेट पगार वाढवा. काय आलं रे तायडे बॉम्बला 2 तुकडे दे वाजून. त्याचं काय खरंय तुला काय कळत का. हा मोकार आम्हाला. अरे दोघे एका जागेवर असले म्हणजे 10-20 हजार रुपये उचल घेत. हा एखादं काम होईना आपलं. अहो जाऊ द्या की पण तुम्ही काय करा मोरल्या हप्त्यात तू येईन तुमच्यावर कामाला. या हप्त्याचा पगार घ्या काढून नाही तर मुर्दा तो नाही द्यायचा. त्याच्यावर जरा लक्ष ठेवावं लागेल. ए बाजीराव त्या झालं जेवण जेवण. धर कर आयुष. यायला जरा टाइम झाला बरं का तुम्हाला.
वाका जरा अरे पाया काल पडता अहो नको बरं पडा त्याच्या आईला माझ्या वाटत त्या तू लक्ष ठेवलं पाहिजे आमच्याकडे. ट्रॅक्टर लाला याच्यावर ध्यान ठेवायचं, इकडे तिकडे बघायचं नाही, नेमका शिका आणायचा. चेअरमन आता मागच्या वारे हाणला नाही भाई. मागच्या वेळी आणला पण आता आपलं सांगायचं काम आहे होय. हा? पण ते घरच्यांना सांगायला लागेल का? चेअरमन इन मिन दोन तर मत सांगतो मी. जाऊ का मग आम्ही आता? हा बैजार कर तेवढं कर. काय माझ्या मतात त्या तुझ्याकडेच निघालो होतो. कायम तुम्ही सख्या पाटील चेअरमन करत आलाय, यावेळेस मला मतदान करा काय. आणि मी पण तुमचाच माणूस आहे ना, आणि मला यावेळेस चेअरमन केलं पाहिजे. करतो ना तुला चेअरमन, मला तरी कोणासाठी करायचे. परवा मतदान आहे, बैजवार शिक्का मारायचा आणि आपलाच माणूस चेअरमन झाला पाहिजे. अरे 100% आपलाच माणूस चेअरमन होणार. एवढेच काय खरं वाटत गाडी मला. अरे पण मागच्या वेळेस आपलंच काम केलं होतं. केलं बरं का, पण जरा हे भांगराच दिसत आहे. बघू काय करते. काय बाजीराव होता त्या, तू काय टांग आणि तो काय आम्हाला? नाही नाही तसं काही नाही. आणि मग ते पैसे आता दिलं मग एखाद्याला नाही कसं म्हणायचं नाही का. हा? असं असतं का कुठं? तुला 200 रुपये दिले, आता दारूची बाटली दिली, आता खिशात कोंबली बघ अजून असेल. अरे तू गप ना. भांगार असते ना असली काय करा यांचं. हे काय असं नास का बोलत. ए तू असं तुझ्या घरचा चेअरमन त्या आईला ये तू ही बाटली आणि येतोय 200 रुपये गजर गाड्याचा निवत शेंगुळ्याचा. चेअरमन अर्धी तर प्यालाय राहिलेले अर्धी होते त्याच्या नाट्यात. वत नवत. हा ज्या आईला जमत नाही का उभं राहता रे. अरे दिलेल्या बाटल्या परत घेता. सोसायटी झाल्यापासून तूच चेअरमन आहे. पार वपून खाल्ली ना सोसायटी. नाही नाही मी बघतो ना या टायमाला कसा चेअरमन होतो ते बघतो ना मी. अरे बघितलं समजून सांगत होतो ना त्याला. चांगली असली बेवडी गेली गेली काय फरक पडतोय. मी सांगतो बाप्याला आपल्याला सोसायटी आपल्या ताब्यात येणार म्हणजे येणार का, आपण काय कच्चे करू चले काय. ए घे पैसे ते जाऊ दे, ते का बाटलीवर लय ध्यान आहे तू. तुझा बाप कुठं गेलाय काय ना, आग लागली त्याच्या राजकारणाला आणि ह्याला पाठवलं काय नाच कटूक. मामी काय अहो कुठं पडायचं सारं. ही काय इथं घोड्यावरती चढलो मी, हातात कट्यार बाशिंग बांधून मधाच्या पेवात पडलो मी. आई ह्यो कामाला येतोय का गाणं ऐकायला येतोय ग? किती बनवलं लावून हरसाळ. अरे बाबू आहे आवरून घे र बाबड्या. ती माणसं कवाची येऊन थांबल्यात, तेव्हा वावर वाढायचं. लागलंय नाचून गाणं
काढ ना सारं. सारं सरळच आहे पण तुझी नजर वागली. तू जरा सरळ बघशील का? तिची रिश्री बिशिंकी बघतो एकीकडं चालतो एकीकडं तारतानीत हा होपलेस पण ओ आय सी. मामा मी जर तुझ्या अंड्याच्या पोळीत पाहिलं तर देशील ना मला? अरे तुम्ही अंड्याच्या पोळीकडे बघ नाही तर नळीकडे बघ. तुला मी देत नसतो. आता मिरच्या का काढ टाकी तू? मला तरी दे खायला. अरे खाऊन दे मला तर ते टाकून. तर खा. आयला यांनी जर मन घातलं ना कोणाला पाचायचं नाही बरं का. हाय मामा ते तो भागवला असतो कडे मिरच्यांनी. कशी जेवणावर पंगत पडली हा. जाग्यावर गावली. जाग्यावर गावल्यात सगळी जागेवर जावले ते. काय बी कुशीट हा. परचार बिचार करायचा का नाही? हा का बसले आपले दगडे उधळत. हा ते बसला इथे खडकाला बोळ पाडी. अरे जाऊ जाऊ जाऊ. काय परचार करीत आपला. होय. तुम्ही होताल चेअरमन, आमची काय सोय आहे का नाही? अरे आणले बाबा तुमची सोय केली हा. बिगर सोयीचं कसं काय व्हायचं मग इलेक्शन हा. तुमची लय काळजी आहे आम्हाला. जे तिकडे बदर आता नुसतं एवढं नाही पण काम असं पक्क झालं पाहिजे आहे का नाही. शेलार मामा या असं शेलार मामा इतका गप गप म्हणलं कसं जमायचं. धर जरा नीट होय बिकू त्या. अरे तू असं जर गेल्यासारखं करीत बसला कसं जमायचं? तू ध्यान ठेवलं पाहिजे जरा हा. आपला माणूस चेअरमन व्हायला पाहिजे. अरे ठेवतो ठेवतो. बाबू शेठ अरे बाबा जेव तर त्या म्हातारीची काय अडचणी काय अरे त्याला समजून सांग हा. असं का करीतो म्हणा येड्यावानी. काय आलं? त्याला काय अडचण नाही का? बरं त्याला सांग बघ 2-4 दिवसांनी जे मतदान आहे ना सोसायटीचं त्याला बाईजवर शिक्का हाण म्हणा हा. अरे एक काम कर ना तूच हाण ना दोघांच्या बी फुल्या हा. काय आला टेन्शनच नाही. आणि निवडणूक झाली ना पहिला मला भेट. तुला सोसायटी कोणी ना नवा ट्रॅक्टर काढून देतो हा. भेटा ना नक्की. 100% सोसायटी कायसाठी आपल्यासाठी. काय मुंबई बिकेच्या नादी लागला. अरे लात मारेन तिथं पाणी काढशील लागा तू हा. आणि मस्त पैकी नंतर बुलेट बिलेट काढायचे चेअरमन वाणी. काय गाडी आहे लागा. बरोबर मी आहे. जाऊ मग चेअरमन चला बरं. चल 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 जाऊ मग ट्रॅक्टर. दोन दिवस नको जाऊ का आम्हाला आता? हा ना वयो झाडच लावलंय बघ आपल्या इथं पैशाचं. तुझा पगार कधी होणार? म्हणलोय मामाला आजच. आणि मग एखादा म्हणला असता आपला आईबाप एवढं कष्ट करीत आहेत, इथून पुढं मी सगळं माझ्या हिमतीव करीन. चांगला शिकून नोकरी बिकरी लागला असता. आता बसलाय मजुऱ्या करीत. नाही रे तायडे करतो मी सगळं. समजे गणित आहे माझ्या डोक्यात. कसली गणित आहे काय ना तायडे आपण जर ट्रॅक्टर घेतलं तर अरे एवढा पैसा आहे ना वाळू लॉड झाली लोक लॉड. ते सगळं खरं आहे पण ट्रॅक्टर घेणं सोपं आहे का? ते काय असू पण मी धंदा एकच नंबर करणार. बँक पण कर्ज देते. रामेश ट्रॅक्टर ना सोसायटीकडून आणलाय. मग आपल्याला पण देईल की सोसायटी? हा अरुण दादा म्हणलाय देतो तुला कर्ज काढून. घे ना घे. ते म्हणलाय ना घे मग.
साडी धुतलंय का रे? हा धुतलंय ना. नाही रे, तर वासच येतोय. तू दे ना. आत्ता एवढी कशाची घाई आहे? अरे उद्या लग्नाला जायची ना, इस्त्री करून ठेवतो. दुसरा घाल ना एखादा. अरे नको, ह्यो जरा चांगला आहे. कलर कसा मिरावला बाई, रापचिक. ए आईला बाबिया घरी जायला तुझी हेच बॉम्ब वर अड्डी टाण नाही तर लावशील घाटातच लगीन. ट्रॅक्टर गरम झाला इन. ए याला कुणी आणलं रे? हे तर घाटात दिवस मावळीन. ह्यो डांगरे कारा बोंबलो तो मोकार. बस ना का खाली. काय काय बनय का काट? ए मुर्द्या नीट चालव ना. काय माणसं मारतो का काय रे? पाणी आहे कोणा पाणी? कार त्याने पर माझ्या हाडकं ढिली गेली. पाडे मंडळी हात उचला पलीकडच्या बाजूला भात येऊ द्या. पाटापाटा वाडा आणि लहान मुलांना बघून वाडा. बारकाला पोरांना बघून वाडा. या ठिकाणी दौंडकर परिवाराच्या आहेराची यादी चालू आहे. बारकाला पोरांना बघून वाडा. बया हे तर बासच आहे ना, कशाला मारती ग? वास नाही फीस नाही, कशाला फवारती काय माहिती. आता बरं वांगेवाणी करपले ना, आता काचा वास येते. काय रे नरसाळ्या, काय बोला? काय नाही काय नाही. काय बोलला काय? काय म्हणला? ए बावळट येणार आहे का रे? काय म्हणतात? ए यार सारे का रे?
एवढा गाव नाही. कोणतं आहे पाहुणं तुमचं? बाई, यांच्यामुळे एवढा गोंधळ गाव झालाय. गाव गाव कोणतं आहे? हा गाव 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 कोणतं आहे पाहुणं तुमचं? अरे मावशी मी वाजंत्री गाव कोणतं आहे नाव सांगाय का रोग आलाय का? वाजवा आले मावशी वाजवाया. असं कसं लग्न गुन्ह्याच्या आखरीत कसं काय मला लेकरा बाळाला खाणं नाही पिणं नाही. भागलं का आता? ए किड्या दात काढाय काय झालं गोडीवानी नासक्या तुझ्यामुळेच वाटोळं झालं. अरे तात्या माय पोरासोर तर ठीक आहे, आता नवरदेव झालाय, याला कळायला पाहिजे ना. तात्या किंवा खाली नसतं उतरलं तर कायला पाणीपत झालं असतं. हा नाच काही वहिनी पॅन्ट द्या इकडे. वहिनी झाले तापाडे गो. बुट आणली का? दादा एकच झालं. गावला आमचं दादा एकच झालं नास. अरे असं जर वागलं ना तुम्ही खरजुल्यानो तर गावात पोरी सुद्धा कोणी देणार नाही. बिट्टेन लिखे तर बुट आणले. ए मामा त्याला येणं भाकर द्या ना, उपाशी मारायला ते. मग तुम्ही द्यायचे ना थोडी थोडी. हा एवढे खाल्ली असती का त्यांनी? का बरं काय एवढे छान आहे होय? ये मला ते येणं ना बघ ते. चल रे सोड मला. नारसाळ्या तुला भूक नाही लागली का? उरागलं का नाही अजून? एवढा वेळ लागतो का? तुम्ही असल्या गुणामुळे चारून मी काम सोडलं. पगार तर पगाराने टायमा भाकर नाही खातोय दूध. जा जा गुराख्यानी गुरं सोडले नाही म्हणून काय बालकानी सोडून चालतंय का? अरे तो जर ट्रॅक्टर मशीन सोडलं ना तर 50 रुपये रोजा त्याला ऐकीचा घडी नाही. नाही खाद्र्या माझ्या इथे घडी बरोबर थांबू नको. जातो चाल. नवीन ट्रॅक्टर घेऊन टाकले नवा काटा किर नवा कोरा. काय झालं बरं तिकडे मोबाईल भिक्या देऊ. बाबू अरे बाबू आज आलंय ठीक 9:30 वाजता 3 पिक्चर दाखवण्यात येणार आहेत. एक आहे मराठी व 2 हिंदी. मराठी आहे माहेरची साडी मोरा 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 आणि दिलवाले 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 दिलवाले. पहिल्या दिवशी राज दरबारी देवशाला शेपेदरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी बाळा दुले तू बाळ शिवाजी
हा बाबू हिंदी लाव. लाव हिंदी लाव. हिंदी लगा हिंदी. मराठी लाव रे आधी. येडपटाई नसतं ज्ञान गेलंय पण. कसं आहे FM? टू मच. तू जरा थांबशील का? कशाला? माझ्या डोळ्यात तुला प्रेम नाही दिसत का? चिपडा काढा आधी. मिनी मिनी प्रेम नाही शिकते. होपलेस. पण अरे हमें तो अपनों ने लूटा, गहरों में कहा दम था, मेरी किस्ती थी डूबी हुआ जहाँ पानी कम था. काय 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 म्हणला? त्या लवण्या आणला भागन का? राजे देवगण आणि इकडे गॉगल चल की सायकल. मन माझ्या डोळ्यात तुला प्रेम दिसत नाही काय? अरे येडे भाऊ कजन्नो, एका जागेवर काम धरा नीट. इकडे काही दिवस तिकडे काही दिवस असे ना तुमचं भागन कर. हा ना राव, लय टेन्शन आले. एक काम करतो का, तू ट्रॅक्टर देतो का चालू आहे? ट्रॅक्टर कशावर चालवणार? वाळू. शाबास, म्हणजे मला लावू दानाला. याचा असंच आहे बाबा. मग हिंड भांगार गोळा करी चाच्यावर. आपण तू भिकू मामाकडे जात होता ना रे कामाला, त्याचं काय झालं? त्याचंही काम बंद पडलं. असं तुम्हाला भंगार विकायला पण कोण ठेवायचं नाही. जा ना मग तू. हा आईचा शाना भंगार गोळा करीन पण त्याच्याकडे जाणार नाही. तुम्ही त्याच लायकीचे. राम्या ते जाऊ देत. शिरूरचा नजीर बॉय आहे ना रे तुझ्या ओळखीचा? का सर? तो दुबईला कामाला लावू देतो. आता दुबईला जायचं का? तो 5-5 हजार रुपये घेतोय, तुमच्याकडे 50 रुपये तरी आहे का? म्हणजे आधी द्यायला लागतं का? अरे ते 4-5 महिने आधी जागा बुक करतो. डायरेक्ट दुबई? हा मग त्यानं तिथं काय खरे, त्यानं लय जाणं तर पैसे खाल्ल्यात. हा म्हणतात बुवा, त्यांनी लय पैसे काढलेत. आणि तो एकटा नाही, 2-4 एजंट आहेत तिथं. आणि आधीची पोरं कामाला गेलेत का 2-4 वर्ष आलीच नाहीत. त्यांच्या घरच्यांना बी कळा ना येतेली का नाही परत. बाबू कंपनीत जायचं का दुबईला? हेच आता आपली दुबई. कर्ज बिर्ज काढलं काय? नाही कर्ज नाही काढलं. मग फेर कस काय पडलाय? नाही सांगतो ना साहेब. अच्छा, एक काम करतो, हे फेर नंबर मी लिहून घेतो. उद्या जाणार मी पारनेरला, त्याचा फेरफार काढतो आणि उद्या बघतो काय त्याच्यावर कर्ज बिर्ज आहे का काय. शिवच्या कडे आहे काय? हो बरं 50 दे. काय राजा 7-12 आणलाय. बघू दे. चची. ते
चेअरमन चेअरमनला मी आहे ना, ते काय खातो काय? मी सांगितलं चेअरमनला. हा साहेब कर्ज पाहिजे होतं. कशाला? ट्रॅक्टर घ्यायचं नवीन. नाव काय? बजाव थोरात. 7 आणलाय का? बघू. याच्यावर तर आधीच कर्ज आहे. कर्ज आम्ही तर नाही घेतलं कधी. शेअर्स घेतले तुम्ही. अहो पण आम्हाला तर साखर पण नाही भेटली गावा. अरे 25,000 रुपये कर्ज आहे. कारखान्याचे चेअरमनने सगळ्यांच्या नावावर शेअर्स टाकलेत आणि सोसायटीकडून कर्ज घेतले. आपण आम्हाला तर माहीतच नाही. अरे सगळं वरच्या पातळी होतं, तुम्हाला कोण सांगणार? आणि 7 एकरावर ट्रॅक्टरसाठी कर्ज नाही मिळणार. बागायत आहे का? 2 एकर बागायती आहे आणि बाकीचं जरा खराब आहे. चल चेअरमनला भेटू बघू. बरं आहे का तुमचं? 7-12 यांचा ट्रॅक्टरसाठी कर्ज पाहिजे. कोणाचा रे तू? बजाव थोरात. बजाबाचा बजाबाचा लय अवघड आहे. बघा ना तेवढं चेअरमन. नाही जमणार. अरे आधीच बोज आहे तुझ्या जमिनीवरती. तो फेड मग बघू. दादा देत नाही ना राव. देत नाही ते यायला मला तर वाटलं दे. हे असलं का बरं माझ्याकडे आणू नका पुन्हा. मी सांगतो तेवढंच काम करायचं. एक काम कर, 7-12 दे माझ्याकडे. मी बघतो काय म्हणतो चेअरमन. हां असं कर, 50 रुपये दे. याचा फेरफार काढावं लागतं जरा. 50 अरे दे बाबा, तिथं फेरफार नसल्यावर कसं काय बघायचं काय आहे काय नाही उत्तरावं. हा बरोबर. हां नको टेन्शन घेऊ तू, जा मी आहे. अरे आपण चेअरमन केला त्याला का कोणी मग काय मेंबर द्यायचं का कर्ज पोराला? याच आहे. अरे त्याला कर्ज दिले आपल्याला सोसायटी ओपन तरी भागेल का? आता काय करू, त्याची पहिली थकबाकी ती आधी घेऊ. पण तुम्ही काय टेन्शन घेता, मी करतो ना सगळं. काय करीतो हा? त्यामुळे गावात नाक नाही राहायचं मला भाडकावू. वावरं गाण ठेवलं खातोय अर्धी जो गाण तर खाऊन दे नीट. ह्याचं काय, आई खाऊ द्या ना बाप बीक मागून द्या ना. मी चांगलं सांगतोय करतो सगळं मी चांगलं. तर अहो जाऊ द्या ना, मरू द्या. आपल्याला तरी कुणासाठी करायचंय? चट त्याचा तो करीन. अरे सोन्याचा पुतळा भीक मागायची बारी येऊ नये मग वाद झालं. आता काय साधं तू चाललं काय? हा काय म्हणला? काय नाही. तुला मुड्या काय उपाशी ठेवलं काय? हा जगावलं ना कसं का ना. जगावलं ना मग काय लोकांची कामं करीत बसू काय आयुष्यभर? मग काय वावर ऐकून आईश करायची काय? करायची ना आयुष. दादा जाऊ द्या ना, कशाला तनतन करीता? घेईन त्याचा तो सोडून. जाऊ द्या मरू द्या. लोकांच्या पोरासारखा तो नासून तर नाही ना घालवत. हुशार आहे आपला बाबू. हुशार आहे आपला बाबू. एक काम करू, गाण ठेवण्यापेक्षा आहे ना 2 एकर इकू. तसे बी याच भरणं काय सोपं नाही. झोप नसती या झाला. नको गाणंच ठेवू, मी घेतो बरोबर सोडून. एक विषय होता, ट्रॅक्टर घ्यायचंय म्हणतोय गडी. ट्रॅक्टर लय अवघड आहे बा. मी 2-3 जागेवर अडकलोय आणि बाहेर कोणी पैसे दिला असं वाटत पण नाही. एवढ्या टायमाला समजून घे गड्या, नाहीतर काढतो एखादा एकर. ते अरे ते मज झालं, बाबू चहा उरलाय, थोडा घेतो का? पण जुळवा करणं लय अवघड आहे. बघू नाही तर एखाद दुसरी गिराईक चालेल का तुला? दुसरा काय आला, घे ना तूच, होऊन जाईल ना गावातल्या गावातच. घ्यायचं काय नाही रे, पण काय आलं ओपितो, लईच अडचण असेल ना, घाण ठेव ना. आणि काम झाल्यावर तू इथं सोडून घे. फक्त याच वेळच्या द्यावं लागेल. अरे तुला तर माहिती माय काय, मी बी दुसऱ्याकडून आणून देणार ना. दादा हवा द्या ना भरून. ए नारपळ्या, अरे काय बघतो, दे ना भरून.
पोराने येणार मस्त मन नाही तसं रे काय करणार ते पाणी खायचं भरून सर्व कसा भरवतो एक फूल वाहतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे नजरेचा जीव घेणा हा खेळही नवा ग गवताच घर माझ तू वादळी हवा ग गवताच घर माझ तू वादळी हवा ग तुझ्या आडोशाला राहतो सखी जवा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे मी लाकडी भुसाग तू शेरनी शिकारी मी भाबडा ससाग तू मला अंगुराचा मी लाकडी भुसाग तू शेरनी शिकारी मी भाबडा ससाग तू शेरनी शिकारी मी भाबडा ससाग तरी पैज लावतो सखे जवा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे वाळलेला वाफा तू भरल्या ढगावानी तुझ्या नजरेचा फवारा हा जीव पाणी पाणी तुझ्या नजरेचा फवारा हा जीव पाणी पाणी तुझ्या विना वाळतो सखे जवा तुला पाहतो सखे एक फूल वाहतो सखे जवा तुला पाहतो सखे मी वेल तुझ्या भवती तू झाड चंदनाचा मी वेल तुझ्या भवती तू झाड चंदनाचा मी वेल तुझ्या भवती तू झाड चंदनाचा हे रूप रूप आहे रे तुझ्या अंगना
तुला पाळते सख्या, जेव्हा तुला पाहते सख्या, एक फूल वाहते सख्या, जेव्हा तुला पाहते सख्या. एक फूल वाहतो सखे, जेव्हा तुला पाहतो सखे. आता जरा जास्त काय लागले, जरा लक्ष द्या. साहेब लक्ष द्यावं लागलं आता त्यांच्याकडे. बसा, काय म्हणता बागायतदार? ट्रॅक्टर घ्यायचा आहे. कोणता घ्यायचा आहे? हे काय येऊ 575. हो देऊ ना मग. कधी घ्यायचंय? गुढीपाडव्याला. चालेल ना, देऊन टाकू ना. काय कोटेशन? तो जातो 3,40,000 रुपयाला. अयो अहो शेट आम्ही साधी माणसं आहे, जरा ऑफरमध्ये सांगा ना. चालेल ना, देऊ करू. आता पाडवा आलेला आहे, गुढी पाडवा, त्यानिमित्त तुम्हाला तो ट्रॅक्टर बसेल 3,10,000 रुपयाला. पण त्यासाठी तुम्हाला आजच बुकिंग करावं लागेल. काय मायलेज येतो? मायलेज नांगरटीसाठी 7 लिटर लागतं एकरी. हो शेतीसाठीच वापरायचं आहे. हो, चांगला ट्रॅक्टर. आणि चौथा किती भरावं लागेल?